जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण अष्टावधानी असावे, समर्थांनी लिहिलेलं अष्टावधानी असावे यामधील आज ओवी क्रमांक 5 पाहणार आहोत. या ओवीमध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सद्वर्तन ठेवावे, चित्त स्वभाव जिंकावे. सद्वर्तन ठेवावे, चित्त स्वभाव जिंकावे, लोकहिती वर्तावे. लोकहिती वर्तावे, दंभादी वर्तन व दोष दूर करावे. दंभादी वर्तन व दोष दूर करावे. खूप सोप्या भाषेत समर्थ रामदासांनी कशा प्रकारे मनुष्याने सावधान असावं हे आपल्याला या 8 ओव्यांमधून सांगितलेलं आहे. यामधली ही 5वी ओवी आहे. ते म्हणतात, सद्वर्तन ठेवावे. सद्वर्तन आणि सदाचार हे मनुष्याच्या अंगी असायला हवे. समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, सदाचार हा थोर सांडू नये तो. म्हणजे जे सदाचार म्हणजे आपलं जे आचरण आहे ते सांडू नये, आपल्यातून निघून जाऊ नये. कारण समर्थ पहा किती चांगले शब्द वापरतात आहे. सांडलेली वस्तू गोळा करता येत नाही. म्हणजेच एकदा जर तो सदाचार आपलं स्वतःचं आचरण जर बिघडलं किंवा आपल्यातून काही पाप घडलं तर त्याला काहीही अर्थ राहत नाही, ते पुन्हा गोळा करता येत नाही. म्हणून ते म्हणतात, सदाचार हा थोर सांडू नये तो. आणि सद्वर्तन म्हणजे नेहमी आपली वर्तणूक जी आहे, आपली वागणूक जी आहे ती चांगली ठेवावी. आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही, आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखणार नाही, आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याकडे मनुष्याने लक्ष ठेवायला हवं. आणि संत महंत याच गोष्टी आपल्याला सांगत आहेत की मनुष्याने नेहमी स्वतःची वागणूक जी आहे ती, त्याची वर्तन जे आहे ते चांगलं ठेवावं, सदाचार ठेवावा. आणि ते म्हणतात पुढे, चित्त स्वभाव जिंकावे. चित्त म्हणजे मन, आपला स्वभाव. तो कसा जिंकायचा? तर आपल्या मनामध्ये असलेले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गोष्टीपासून दूर राहायला हवं. तरच आपलं मन आपण जिंकू शकतो. जर आपल्यामध्ये यातील एक जरी अवगुण असेल तर आपलं चित्त, स्वभाव आपण जिंकू शकत नाही. म्हणून ते म्हणतात, मनुष्याने आपलं चित्त, स्वतःचं चित्त, स्वतःच्या आपल्या देहाकडे सुद्धा लक्ष द्यावं की आपल्यामध्ये दोष कोणते आहेत, आणि ते दूर करण्याचा प्रयत्न मनुष्याने करायला हवा. सद्वर्तन ठेवावे, चांगले वर्तन ठेवावे, सदाचार ठेवावा, आणि आपलं चित्त, आपलं मन जे आहे ते सदा चांगलेच विचारांनी भरलेलं असेल, याकडे मनुष्याने लक्ष द्यायला हवं. पुढे ते म्हणतात, लोकहित वर्तावे. समाजामध्ये वावरतो आहोत आपण, त्यामुळे लोकांच्या हिताकडे आपण लक्ष द्यायला हवं. आपण तर आपलं हित पाहतच असतो, परंतु लोकांचं हित कशात आहे? आपल्यामुळे लोकांना कोणत्या प्रकारचा फायदा होणार आहे, लोकांचं चांगलं कशा प्रकारे होणार आहे, याकडे मनुष्याने लक्ष द्यायला हवं. जेणेकरून आपल्यामुळे कोणाचं ना कोणाचं भलं होणार आहे. म्हणजे लोकांचं हित मनुष्याने लक्षात ठेवावं आणि त्या दृष्टीने समाजामध्ये वावरावं. आणि पुढे ते म्हणतात, दंभादी वर्तन व दोष दूर करावे. हे जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आहे, हे जे दोष आहेत, हे जे अशी वागणूक आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह यांनी असलेलं मन, असे असलेले वर्तन ज्याचं असेल ते दूर करावे, ते दोष काढून टाकावे. खूप चांगला असा अर्थ या त्यांच्या 5व्या क्रमांकाच्या ओवीतून, तसा पाहिलं तर प्रत्येक ओवीतून खूप चांगले असे अर्थ निघत आहेत. आपल्या मनाला चांगले वळण लावण्यासाठी समर्थांनी सांगितलेल्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितच आपल्या मनाला आपण चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करू शकू असं मला वाटते. तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.